नमस्कार, मी विजया वामन। मुंबई ही आपलीच आहे आणि इथे दरारा सुद्धा आपलाच पाहिजे। मराठी माणसांसाठी मुंबई काय आहे हे फक्त मुंबईकरच सांगू शकतात। ज्या मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंमुळेच शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि मराठी माणसांचं अस्तित्व आहे, त्या मुंबईमध्ये यावेळच्या लोकसभेमध्ये नेमकं चित्र कसं असणार यावरती आपण बोलणार आहोत। मुंबईतील खासदार लटकणार आहेत। ठाकरेंना सोडल्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे आणि ती किंमत मुंबईकर मोजवायला लावू शकतात का? लोकसभेचं गणित काय? मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ, त्यातील एक मतदारसंघ सोडल्यास अन्य 5 मतदारसंघ असे आहेत की येथील विद्यमान खासदारांना हॅट्रिक साधण्याची संधी आहे। मात्र या मतदारसंघातील मतदार या खासदारांना पुन्हा निवडून देणार की बदल घडवणार याची उत्सुकता। याचं कारण म्हणजे बदललेली राजकीय समीकरणं। हे 5ही मतदारसंघ असे आहेत की ज्यामुळे ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। शिवसेनेत आता 2 गट पडलेत। मुंबईतील काही आमदार, नगरसेवक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली आहे। त्यामुळे ठाकरे पुन्हा मुंबईवर आपला करिश्मा दाखवणार की याची लिटमस टेस्ट होणार हे निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणार आहे। पहिला मतदारसंघ, बहुचर्चित दक्षिण मुंबई मतदारसंघ। पहिला मतदारसंघ आहे बहुचर्चित दक्षिण मुंबई। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आले। 2014च्या आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद मुरली देवरा यांचा पराभव केला होता। देवरा यांना शिंदे गटाकडून राज्यसभेवर पाठविण्यात आल्यानं ही जागा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लढवण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे 2, शिवसेना ठाकरे गटाकडे 2 आणि काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट यांच्याकडे प्रत्येकी 1 असा बलाबल आहे। काँग्रेस आमदार अमीन पटेल हे देवरा समर्थक मानले जातात। त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या तरी भाजपचे पारडे जड दिसतंय। हॅट्रिकची संधी असणारे अरविंद सावंत या मतदारसंघात आपली जादू चालवणार का, हा प्रश्न आहे। दुसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ। हा दुसरा मतदारसंघ म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी पण शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी खासदार अनुक्रमे गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा पराभव केला। गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये या मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा सांगितला, तर गजानन कीर्तिकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट उत्सुक आहे। त्यामुळेच या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील 6 आमदारांपैकी 3 आमदार ठाकरे गटाचे आहेत तर 3 आमदार भाजपचे आहेत। त्यामुळे येथे काटेकी टक्कर असं चित्र असणार आहे। राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ। मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे 4 वेळा अध्यक्षपद भूषवणारे राहुल शेवाळे यांना शिवसेनेनं 2014 मध्ये पहिल्यांदा खासदारकीच्या स्पर्धेत उतरवलं। काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव करून शेवाळे लोकसभेत गेले। शिवसेनेनं त्यांच्यावर विश्वास दाखवत 2019 मध्ये पुन्हा संधी दिली, त्याही वेळेस ते विजयी झाले। मात्र शेवाळे यांनीही शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शेवाळे यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट जोरदार प्रयत्न करणार आहे। दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे या मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट म्हणजे शिंदे गटाचे प्रत्येकी 1, भाजपचे 2 तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी 1 आमदार आहेत। शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित आहे। मात्र जागा वाटपामध्ये या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटानं सुद्धा दावा सांगितल्यानं तिढा निर्माण झालेला। भाजपसाठी सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई। भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार आहेत। हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। 2014 पूर्वी ही लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती, पण 2014 मध्ये मोदी लाटेत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला। तर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं 5 जागा जिंकल्या होत्या। मात्र वांद्रे पूर्व मधून काँग्रेसचे जिशान सिद्दीकी यांनी आता राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला। याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनाच होणार आहे। भाजपचा बालेकिल्ला उत्तर मुंबई
भाजप नेते राम नाईक यांच्यानंतर गोपाल शेट्टी यांनी भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख आहे. उत्तर मुंबई हा गड नेहमीच आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये त्यांनी यश मिळवलंय. अभिनेता गोविंदा यांनी काँग्रेसमधून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. हीच खेळी काँग्रेसने 2019च्या निवडणुकीत खेळली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, मात्र गोपाल शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य. येथील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 आमदार भाजपचे, शिंदे गटाचे 2 तर काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे गोपाल शेट्टी हे येथून विजयाचे हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता पाहणं हे गरजेचं आहे की ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या अख्ख्या मुंबईवरती दबदबा राहिलाय आणि पर्यायानं शिवसेनेचा दबदबा राहिलाय, आता तीच गोष्ट उद्धव ठाकरेंना जमती की नाही. मुंबईकर आणि मराठी माणसाचं नातं आणि या दोन्ही नाते जोडले गेले ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. मराठी माणूस मुंबईमध्ये टिकून येतो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. त्यामुळे हाच मराठी माणूस जो आहे तो आता कुणाच्या बाजूने उभा राहतोय, शिंदेंच्या की उद्धव ठाकरेंच्या, हे पाहणं गरजेचं आहे. ज्याचे विचार मुंबईकरांना पटले तोच पुढचा खासदार फिक्स. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.